हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 542. आजची तारीख आहे 29 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहे. आय जस्ट मेक अ रिअली रिअली ह्यूज मिस्टेक आणि मला या मिस्टेकपासून शिकणं बहुत जास्त गरजेचं आहे. आय जस्ट राईट नाऊ मी आता काय झालं आहे, ॲक्च्युली काल मी चिखलदराला गेलो होतो. सॉरी, हा आर्टिफॅक्ट एपिसोड मी काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नव्हता. तर पहिले मी रेकॉर्ड करतो का चिखलदराला काय झालं, म्हणजे चिखलदराचं होल सीन. देन याच्यानंतर नेक्स्ट एपिसोड रेकॉर्ड करतो आणि त्याच्यामध्ये सांगतो आज काय झालं. हां, तर पहिले काल काय झालं कारण काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. सो काल मी बिलकुल सकाळी उठलो करीब 3:30 वाजता. मी कधी लाईफमध्ये एवढ्या सकाळी कधी उठलो नाही. आणि फर्स्ट टाईम आय वोक अप रिअली रिअली अर्ली. इट्स अबाउट 3:30 AM. म्हणजे 3:30 वाजता. इट्स अ रिअली रेकॉर्ड. ठीक आहे. तर 3:30 वाजता उठलो आणि रिझन पण होतं का मला 4-4:30 वाजेपर्यंत मला गगनच्या घरी पोहोचायचं आहे सकाळी. तर मी 3:30 वाजता उठलो, ब्रश वगैरे केले. मी बहुत जास्त एक्साइटेड होतो चिखलदराला जाण्यासाठी. कारण मी याच्या अगोदर पण सांगितलं आहे का जरी रिझन वगैरे नाही आहे, आपल्याला मजा वगैरे नाही आहेत, बट काइंड ऑफ थिंग्स की अशा लोकांसोबत थोडं बहुत हँगआउट करणं पण काही ना काही गरजेचं असते. कारण फ्रेंड्स आर रिअली इम्पॉर्टंट टू माय लाईफ अँड आय डोंट वॉन्ट टू लूज दॅम. आणि मला त्यांना बिलकुल विसरायचं नाही. सो कसं असो, ज्या पद्धतीने जमत असेल त्याप्रमाणे आपण त्यांचा साथ देणं गरजेचं आहे. सो आय एम डुईंग दॅट थिंग. सो तर काय करून राहिलं की मी 3-3:30 वाजता उठलो, तयारी वगैरे केली. 4:30 वाजता मी गगनकडे पोहोचलो. गगनकडे पोचल्यानंतर मग सगळ्यांना गॅदर करून आम्ही निघालो करीब 6:30 वाजता. जाणारे होते, मी होतो, अनूप, रणजित, गुजर, त्याच्यानंतर अब्बास आणि त्याच्यानंतर गगन. 7 मुलं, 6 जणं आणि एक ड्रायव्हर, 8 जणं. आणि लेडीजमध्ये होत्या प्राची देशमुख, अंकिता कोटमकर आणि त्याच्यानंतर प्रगती लवणे, 3 जणी. नंतर प्राची देशमुखची आई होती आणि देन त्याच्याच आईची एक फ्रेंड वगैरे होती. तर अशाप्रमाणे 5 लेडीज आणि 8 जेंट्स होते हे. आणि आम्ही 2 गाड्या केल्या होत्या. एक विस्टा केली होती, इंडिका विस्टा, जे की गगनच्या भाऊजीचीच आहे. आणि एक स्कॉर्पिओ केली होती. कोणत्या ट्रिपला जाण्यासाठी नाही का हे व्हेकल नाही का एकच असणं गरजेचं आहे. वेल, आता सॉरी, चिखलदऱ्याला जाण्यासाठी आता जे काही मी लोकांची नावं सांगितले ते माझ्या लाईफमध्ये काही जास्त मॅटर करत नाही. आणि मला पण यांच्याबद्दल एवढी काही जास्त फिलिंग्स वगैरे वाटत नाही. एक गगन म्हणून सोडला तर, कारण हा एक बंद असा वाटते का याच्यासोबत नेहमी राहावं. हा आणि अंकिता कुटुंबकर. बाकी तर इट जस्ट रिअली अनफिमिलियर टू मी. कारण क्लासमध्ये जर समजा एवढे जण जर आले असते, समजा जर धोनी वगैरे आणि धोनी DK सगळे मोठे जण आले असते, मुली पण लेडीज वगैरे आल्या असत्या, तर तो मोमेंट बहुत चांगला बनला असता. बट काय झालं की आता सगळेजण बिझी झाले आपापल्या लाईफमध्ये. आणि जर आपण खूप जास्त जर फोर्स केला तर जास्तीत जास्त म्हणजे जो ऑर्गनायझर आहे त्यालाच खूप जास्त त्रास घ्यावा लागतो. म्हणजे काय, आता समजा गगनला समजा जर वाटलं का आपण रियुनियन घ्यायचं सगळ्यांनी मिळून, तर काय करावं लागेल, त्याला सगळ्यांना फोन करावं लागेल, व्हॉट्सॲपवर सगळ्यांना कन्व्हिन्स करावं लागेल आणि लॉट्स ऑफ थिंग करावं लागेल. स्वतःची मारून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतरही मग काही जण असतात की डेट ना होत, माझं असं आहे, माझं तसं आहे, त्या दिवशी असं ना होत. काही जण ॲग्री करतात, काही जण नाही ॲग्री करतात. त्यामुळे काफी गोष्ट कशी एकदम पॉझिटिव्ह निगेटिव्हवर बॅलन्स होत राहते. मग कधीतरी एक डेट फिक्स होते, मग त्या डेटवर सगळेजण गॅदर होण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा काही जण गॅदर होते, काही जण गॅदर होत नाही. आता पहा, आम्ही 2010मध्ये का नाही 14मध्ये का नाही सॉरी 13मध्ये
2013मध्ये आम्ही रियुनियन केला. 2013मध्ये आम्ही रियुनियन केला आणि दॅट वॉज रिअली ग्रेट. कारण त्यावेळेस सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये होते. कारण 12वी झाल्यानंतरच जस्ट इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणारं जस्ट सेकंड इयर वगैरे होतं. तर त्यावेळेस कसं कॉन्टॅक्टमध्ये होते, कोणी इकडे तिकडे पसरलं नव्हतं. मोस्ट ऑफ दी वर्धेच होते आणि नागपूरमध्ये होते जे की येऊ शकत होते. तर तेव्हा रियुनियन कसं माहोल झाला. बट आता जी कंडिशन एकदम वेगळी आहे. आता 10वीपासून नियर अबाउट 6 वर्ष झाले. 6 आता 7 वर्ष होऊन राहिले आणि 7 वर्षानंतर कोणाकोणाचं ग्रॅज्युएशन करून राहिले, कोणाकोणाचं ग्रॅज्युएशन झाले आहे आणि कोणी आता जॉब करून राहिले आहे. डोंट नो वॉट एव्हर अँड वेन एव्हर आर दे, कुठे आहे काय माहीत, आय डोंट नो. आणि या सगळ्यांना गॅदर करणं इट्स अ रिअली हार्ड वे. कारण हेच एक सर्वात मोठा बिग स्टेप असते, या सगळ्या लोकांना गॅदर करणं. आणि या सगळ्या लोकांना गॅदर करून मग त्याच्यानंतर मग ऑर्गनायझरसोबत एक बहुत मोठी चिंता येते, बहुत मोठा प्रॉब्लेम येते. तो प्रॉब्लेम म्हणजे पैसा. आता ऑर्गनायझरला स्टार्टिंगपासूनच सगळं ऑर्गनाईज करावं लागतं. तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट त्यातच जाते. म्हणजे प्लेस डिसाईड करा, त्याच्यानंतर जे येणारे आहे समजा खाण्यापिण्याची सोय करा, आणि एक रियुनियन आहे ते एक प्रकारे डान्स पार्टी वगैरे, तर थोडं डी जेचं आपण हे करा. तर या 3 गोष्टी सेलिब्रेट व्हायच्या अगोदरच त्यांना डिसाईड करावं लागतं. आणि मग पैसे गॅदर करून वगैरे मग हळूहळू सगळेजण येतात. त्यात काहीजण काहीजण नाही. तर ऑर्गनायझरची खूप जास्त गांड लागते. तर माझा म्हणण्याचा अर्थ आहे की गगन कसं आता त्यांनी हॅट्स ऑफ केलं. म्हणजे त्यांनी खूप असा प्रयत्न केला आहे आणि त्याची खूप गांड लागली आहे या गोष्टीमध्ये. तर मग त्यांनी गिवअप केला. म्हणजे आता जेवढे काही कनेक्टेड आहे त्यांनाच तो फोन करतो आणि त्यांच्यासोबतच तो चालला जातो. तर मला पण वाटते का आता आपण तो एवढा एफर्ट घेत आहे, कारण मला माहीत आहे ना सगळ्यांना गॅदर करणं किती गाण लागते. कारण आता पहा, माझ्यासोबतचे जे वन मॅन टीम आहे, पिंटे, सूरज वगैरे, पिंटे आहे, विशाल आहे, वैभव आहे, बॅडी आहे, हे जरी नाही म्हणत असले तरी मी कसं इमोशनल ब्लॅकमेल करून सगळा कन्व्हिन्स करून घेतो. अबे चाल ना यार, चाल ना काय, अबे तुझ्या लाईफशी मी फक्त 2-3 घंटेच तर मागून राहिलं, चालणं करून मी कसं तरी कन्व्हे करून टाकीन. कारण हे कसे क्लोज आहे आणि यांच्यासोबत टाईम स्पेंड खूप जास्त केला आहे आणि मला माहिती आहे का त्यांची लिमिटेशन्स काय आणि यांना कुठे हिट करायचं आहे जेणेकरून ते ॲग्री होऊ शकते. तर मला माहीत आहे. बट गगनला या साऱ्या गोष्टी नाही माहीत ना, आणि मला पण नाही माहीत. कारण त्याच्यासाठी एवढे सारे जणांना एकत्र करणं इट्स अ रिअली हार्ड वे. तर माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की तो एवढा एफर्ट घेऊन राहिला या सगळ्यांना गॅदर करण्यासाठी. तर मला वाटतं आपण काही ना काही आपण पण आपला एफर्ट द्यायला पाहिजे आणि मला त्यांना विसरायला नाही पाहिजे. सो दॅट्स वाय. आणि अदर दॅन चिखलदरा इज रिअली गुड प्लेस. आणि मला जायचं तर होतं, बट वन मॅन टीमसोबत जायचं होतं, बट ते काही हे झाले नाही, ॲग्री झाले नाही. सो तर आम्ही चिखलदऱ्याला गेलो. दॅट वॉज रिअली नाईस, रिअली ग्रेट. 3 वाजता उठून सगळ्यांना गॅदर करून 6 वाजता आम्ही निघालो आणि करीब 10:30 वाजता आम्ही चिखलदऱ्याला पोहोचलो. चिखलदरा इज रिअली नाईस प्लेस. चिखलदऱ्याला म्हणजे एक काही डेस्टिनेशन नाही, म्हणजे जिथे आतमध्ये गेल्यावर एकदम खूप साऱ्या एकदम अनफिमिलियर आणि सरप्रायझिंगली सीन्स वगैरे तुमच्यासमोर येतात असं नाही. त्याचे चिखलदऱ्याला जायच्या अगोदरपासूनच सरप्रायझेस सुरू होऊन जातात. कारण ते प्लेस अशा ठिकाणी माउंटेड आहे जिथे पूर्ण टेकडा आहे. इट्स बीन रिअली माउंटन प्लेस आणि जिथे बहुत जास्त हायटेड आहे आणि तिथून खाली पाहणं इट्स रिअली टेरिफिक बट ऑल्सो इज अमेझिंग. बहुत अमेझिंग आहे आणि बहुत ही क्लासिक आहे, बहुत ही क्लासिक. आणि चिखलदरा इज रिअली नाईस प्लेस. मी याच्या अगोदर चिखलदऱ्याला गेलो आहे. हे आता गेलो ना, हे 3rd टाईम. फर्स्ट टाईम गेलो होतो मी माझ्या कझनसोबत, जेव्हा 2014च्या न्यू इयर पार्टीमध्ये रात्री, म्हणजे 31 डिसेंबर 2014ला आम्ही संध्याकाळी निघालो होतो. रात्री ते स्टे केला, तिथे पार्टी केली आणि देन मग 1 जानेवारी 2015ला आम्ही पूर्ण लोकेशन, पूर्ण पॉईंट पाहिले आणि त्याच्यानंतर आम्ही वर्धेला आलो.
तो फर्स्ट टाईम होता, तो की बहुत चांगला होता. नेक्स्ट टाईम गेलो होतो तो वन मॅन टीमसोबत सगळ्यांसोबत गेलो होतो. त्याच्यानंतरच आपला आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू झाला आहे. म्हणजे तोच एक रिझन होता, कारण चिखलदऱ्याच्या टूरवर मी गेलो होतो, फोटो काढले होते, झूम करू फोटो काढले होते, फोटो फाटले होते आणि त्यामुळे मग सगळे पोटे मला शिवा देत होते. आणि त्यानंतर मी घरी आलो, घरी पण आई शिवा देत होती. मग त्याच्यानंतर मी बहुत डिप्रेसमध्ये होतो आणि त्यानंतर मला कोणीतरी पाहिजे होतं जे मला एक्सप्लेन करण्यासाठी. तर तेव्हा मी फक्त एक मोबाईल काढला आणि रेकॉर्ड केला स्वतःचा व्हिडिओ आणि त्याला नाव दिलं आर्टिफॅक्ट एपिसोड. दॅट्स इट. तेव्हापासूनच आर्टिफॅक्ट एपिसोड बॉर्न झाला. आता म्हणण्याचा उद्देश हा आहे की आपण पॉईंटवरून सरकू नये. तर आम्ही खूप मजा केली चिखलदऱ्याला. दॅट वॉज ग्रेट, दॅट वॉज राईट. चिखलदऱ्यासोबत एक्सपिरियन्स कसा आला म्हणजे प्लेस वगैरे ऑल गुड, ठीक आहे. बट मॅटर काय की जसे जसे पोरं मोठे होत चालले, जसे जसे माझे क्लासमेट्स जसे मोठे मोठे होत चालले, त्यांचे शौक पाणी पण खूप जास्त वाढलं आहे. आय कॅन एलॉबरेट अ वन पर्सन इन द आर्टिफॅक्ट एपिसोड. मला असं म्हणायला नाही पाहिजे, बट मला वाटते का हा बंदा खूप चांगला आहे आणि हा वाईट मार्गावर चालला आहे. जर आता स्टॉप नाही केलं त्याची लाईफ डिस्ट्रॉय होऊ शकते. कारण हा बंदा यांनी ITI करून पॉलिटेक्निक यांनी 2 वर्षात काढलं, जे की मला 6 वर्ष लागले. सेम म्हणजे काही खूप जास्त हार्ड नव्हतं. त्याचं सिव्हिल होतं, माझं मेकॅनिकल होतं. त्याचं टॅलेंट होता आणि त्याच्यामुळे तो काही ना काही करू शकत होता. बट ॲक्च्युली त्याच्या शोकपाणीमुळे त्यांनी 2 वर्षात त्यांनी त्याचं डिप्लोमा क्रॅकआउट करून टाकला. तर मी बहुत जॅलस होतो आणि या बंद्यासोबत मला खूप जास्त अटॅचमेंट आहे लहानपणापासूनच. कारण ही वॉज माय रिअली बेस्ट फ्रेंड. लहानपणापासूनच तो अनुप कांबळे माझ्यासोबत खूप चांगल्याने वागत होता आणि मी पण त्यासोबत खूप चांगल्याने वागत होतो. बट इन द एंड काय झालं का टाईमनुसार आमच्यामध्ये गॅप पडत गेली आणि गॅपमध्ये मग ह्या बंदा कसा अदर पोरांच्या मागे लागला आणि याचे शौक पण एवढे वाढले. बंदा हा माणूस, काल आम्ही चिखलदऱ्याला गेलो. आता सकाळी आम्ही 4 वाजता निघालो. 4-5 राऊंड फिगर 6 वाजता वगैरे नाश्ता करून जास्तीत जास्त, बाकी काही नाही. बट त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही खाल्लं, खाण्यासाठी फक्त नाश्ता वगैरे होता बस. बट अनुप हा बंदा असा आहे का याचं कंटिन्युअस म्हणजे चिखलदरा जाण्यासाठी मयूर पवार आला होता, मयूर पवार, आणि यांनी एक खूप मोठा बंपर आणला होता दारूचा. म्हणजे हे जर दारू पितातच मला ऑलरेडी माहीत होतं. सगळेजण पितात एक्सेप्ट फॉर मी. सगळे 8ही जण सगळेजण दारू पितात. मी पण पितो, बट ॲक्च्युली काही स्पेशल पर्सनसोबतच मी दारू पितो. अदर दॅन ते गावठी वाटते तसं आहे दारू पिणं. तर मी काही स्पेशल पर्सन, स्पेशल ऑकेजनवरच ते मोमेंट क्रिएट करतो. नाही तर इट्स बीन रिअली गावठी टू मी. तर म्हणायचा उद्देश हा आहे की सगळेजण दारू पितात, ठीक आहे, आणि सगळेजण लॉट्स ऑफ थिंग करतात त्यांच्या लाईफमध्ये, ओके ठीक आहे. पण हा अनुप याला प्राऊड फील होते. म्हणजे कसं आपण कोणतं ना कोणतं टार्गेट अचीव केलं किंवा आपण कोणत्या याच्यावर चढलो, आपण कोणते नवीन ड्रेस घेतला तर आपण कसं लोकांना दाखवतो, आपण कुठे चांगल्या गोष्टी केल्या तर आपण कसं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. पहा मी या कॉलेजमध्ये आहे किंवा या इंडस्ट्रीमध्ये काम करतो किंवा मी एवढे चांगले ग्रेड घेतले. एक प्रकारे कॉम्प्लिमेंट वाटते ना. आणि चांगल्या गोष्टी लोकांना दाखवणं, दॅट इज गुड. बट वाईट गोष्टी लोकांना दाखवणं, हाऊ इज दॅट पॉसिबली गुड? हा अनुप कांबळे हा नाही का दारू पितो, ठीक आहे, ओके, मला काही विषय नाही. पण बंदा असा आहे का हा दारू पितून दाखवतो सुद्धा का मी बेवडा आहे, म्हणजे मी दारू पिऊ शकतो. हाऊ इज दॅट गुड? इट्स कम्प्लिटली बॅड पॉईंट. बहुत बॅड आहे. तुम्ही दारू पिऊन राहिले, ओके ठीक आहे, पण ते तुम्ही दाखवण्याचा पण प्रयत्न करून राहिले. मला नाही का काल अनुपचा एवढा राग येऊन राहिला होता, कारण त्याच्यानंतर म्हणजे दुपारपर्यंत वगैरे ठीक होता. पण दुपारी कसं मग ते त्यांनी बंपर गाडी पंक्चर झाल्यानंतर मग त्यांनी दारू वगैरे पिणं, खर्रा खाणं, तंबाखू खाणं. शौक पाणी करत असेल तर तंबाखू, हाऊ चीप मॅन. कशा लोकांसोबत मी राहून राहिलो एकदम. आणि तेव्हा नाही का असं फील झालं का कायले आलो यार मी इथे. म्हणजे नाही आपल्याला थोडा म्हणजे माझ्यासारखे असे कोणते मित्र भेटून राहिले. गगन सोडला तर अजून कोणी असा बंदा आहेच नाही का जो कंट्रोल करू शकते. बाकी सगळे बेवडे, सगळे मादरशोध, आणि मी त्यात बहुत अलोन फील करून राहिलो होतो. तर
मी नेक्स्ट टाइम डिसाईड केलं का नेक्स्ट टाइम मी वगैरे अशा पार्टीमध्ये वगैरे येणार नाही. टूर वगैरे समजा सगळेजण मी पहिले विचारून घेईन का कोण कोण येऊन राहिलं कोण कोण नाही, आणि तेव्हाच मी हे करीन. कारण बहुत जास्त इरिटेट वाटतं ना एकदम. तुमच्या साईडचा माणूस तुमचे सगळे दारू पिऊन राहिले, सिगरेट पिऊन राहिले, खर्रा खाऊन राहिले, तांबाखू खाऊन राहिले. नशा करण्याचा पण काही स्टँडर्ड असते. हां, तुम्ही सिगरेट पिते, दारू पिता, ओके ठीक आहे. त्यासोबत तुम्ही खर्राही खाताय या, आणि त्याच्यासोबत तुम्ही तंबाखूही खाऊन राहिले. हाऊ चीप. म्हणजे तुम्ही त्या दारूसाठी किती किती कालच्या स्तरावर जाता तुम्ही. हड मी विचार नाही करू शकत. तर काल मला बहुत जास्त राग आला होता अनुप कांबळेचा. तर मी त्याला शिवा पण दिला, बट ॲक्च्युली तो नशेमध्ये होता. तर त्याला सांगून काही फायदा होणार नव्हता, आणि मी पण माझं बोलून काही तोंड दुखवणार नव्हतो. सो या, चिखलदरा इज रिअली नाईस प्लेस, बट सगळ्यांसोबत गॅदर होऊन मित्रांसोबत जाऊनच मजा येते याची. नाही तर, आणि मित्र जर चांगले असेल तरच, अंडरस्टँडिंग असेल तरच, नाही तर इट विल बी रिअली डिझास्टर टू यू. बहुत बेकार आहे ते. कारण मित्र चॉईस करणं म्हणजे, मी ज्याप्रमाणे हंटिंग करतो का, मला मित्र सोडून नाही गेले पाहिजे माझ्या लाईफमध्ये. बट काही काही मित्र असे आहे का त्यांना सोडावं लागणार आहे, कारण ते कसे वाईट मार्गावर आहे, आणि यांचा आपल्याला साथ घेणं काही चांगली गोष्ट नाही आहे. डेफिनेटली नॉट. कारण अनुप कांबळे, रणजित वगैरे पण चांगला आहे. म्हणजे दारू कोण नाही पित रे, दारू सगळेच जण पिते. बट आता मी जाऊ द्या, मी हा टॉपिक नाही घेत, कारण मित्रांना सोडून जायचं आणि सोडून द्यायचं वगैरे ते मी वेळेवर डिसाईड करीन, आणि त्याची सिच्युएशन पाहून काय कसं. हां, तर काल काय झालं, काल आम्हाला मग ते संध्याकाळी यायला करीब 2 वाजले वर्धेला यायला. कारण जेवण केलं, जेवण करून आम्ही 10 वाजता निघालो. 10 वाजेपासून मग ड्रायव्हिंग करून आम्ही 2 वाजता घरी पोहोचलो. पूर्ण टोल नाका वगैरे सगळं थांबून वगैरे आम्ही 2 वाजता घरी पोहोचलो. मी घरी 2 वाजता पोहोचलो, आणि मग बहुत जास्त एक्झॉस्टेड होतो. प्लस मी झोप पण नाही घेतली होती, प्लस मी दिवसभर थकून पण होतो, आणि जसं अंग टाकलं मी झोपून गेलो. या, तर सो दिस इज इट. तेवढंच झालं आज. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 542. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. कारण काल मी वर्धेत होतो, सो दॅट्स वाय. वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.